पे गए हैं और 22 तारीख को प्राण प्रतिष्ठा करने वाले हैं, तो क्या 22 तारीख को आप भी जाएंगे अगर न्योता नहीं आता उसके बाद? सुनो, मैंने कहा ना कि वो एक ही ऐसा कोई मुहूर्त नहीं है कि उसी वक्त रामलला का दर्शन लेना चाहिए। चाहे तो मैंने तो कहा ना, जब मंदिर नहीं था तब भी मैं 2 बार हो आया हूँ, आज भी जा सकता हूँ, कल भी जा सकता हूँ, कभी भी जा सकता हूँ। और शायद मुझे ऐसे लगता है कि अभी वो इवेंट करना चाहते हैं, राष्ट्रपति जी वहाँ आएंगे तो एक देश के लिए एक अच्छा संदेश जाएगा, दुनिया में एक अच्छा संदेश जाएगा कि राष्ट्रपति जी आई है वहाँ और उनके हाथों से वो लोकार्पण हो रहा है, अच्छा संदेश जा सकता है। तो वो होने दो, उसके बीच में मुझे राजनीति नहीं करनी है। चला, अभी मी कोणत्या भाषेने बोलू? पहिले मुझे सांगा की मी कोणत्या भाषेने बोलू, कारण तुम्ही अर्ध हिंदी अर्ध मराठी बोलताय। ऐका एक मिनिट, साहजिकच आहे की लोकसभेचे पडघम आता जवळपास वाजायला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत करतील, कारण त्यांना कोणीतरी सांगितले की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल, 30 एप्रिल पर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं, असं माझ्या कानावर आलं, मला माहित नाही। पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे, झालेली आहे जवळपास। काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत। दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल। इकडे ज्या काही बातमी येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडून आलेला नाही। मला त्याच्याबद्दल माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत, त्यांचे प्रमुख नेते आहेत, ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही। शहरी को लेकर लोकसभा की जो है जिस तरीके के बयान आ रहे हैं, राहुल साहब ने कहा कि हम 23 सीटें जीते पे हमारा दावा नहीं है। मैं अभी जो बात मैंने मराठी में की मैं हिंदी में दोहराता हूँ। सब कुछ अच्छा चल रहा है और जब इंडिया की मीटिंग 19 तारीख को हुई थी दिल्ली में, उसी वक्त मेरे साथ संजय जी भी थे, हमने खरगे साहब से बात की है, राहुल जी से बात की है और ये तय हुआ है कि जो भी कुछ बात करनी है हम दिल्ली में करेंगे। और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके यहाँ से कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा, और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो, हमारी ओर से उसके ऊपर कोई टीका टिप्पणी नहीं करेगा। आप थी क्या? आप भी नहीं थे, मैं भी नहीं थे, जो थे वो अगर जब मुझे बताएंगे जो मतलब उनके शीर्ष नेता, तो ही मैं बात मानू ना। वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे 1-2 नेते, वंचितचे नेते, आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न। वेगळा फॉर्म्युला म्हणतात 12-12-12 नाही, असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही। त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती बोलणं योग्य आहे। एनसीपी बरोबरचा जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे। त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे, देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आलेत। मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही।
की मुंबईमध्ये घाण झालेली आहे आणि ती साफ करण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री एका वेळी बोलले होते आणि आज खूप त्या घाण झालेली आहे. आज त्या ठाण्यामध्ये स्वच्छता करतायत. नाही, खूप घाण झालेली आहे. कारण गेले 1.5 वर्ष 2 वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्याच्यामुळे सगळी जी काही घाण चालली आहे भ्रष्टाचाराची ती साफ करावीच लागेल. आणि त्या उलट मी आज वृत्तपत्रात बातमी वाचून मला धक्का बसला. शिवसेनेने 500 फुटापर्यंतचा जो मालमत्ता कर रद्द केला तो एक भाग, आणि आता महापालिकेकडनं 15 ते 40% अधिक अधिभाराने मालमत्ता कर वसूल केला जातोय. ही सगळी जी काही घाण आहे ती मुंबईकरांना साफ करावीच लागेल. असं ठाण्यामध्ये